पक्ष जे विधानसभा अध्यक्ष यांच्यावर प्रेशर दिलं जातं त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नाही असं विरोधी पक्षातले नेते म्हणतात. कसं उत्तर देतात? सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष असेल, विधान परिषद अध्यक्ष असेल, त्याला संपूर्ण अधिकार आहे. त्या अधिकारावर कुणीही गद्दा आणू शकत नाही, मुख्यमंत्री नाही. कायदा त्यांना कळतो. ज्या खुर्चीवर माणूस बसतो त्याला कायदा कळत असतो. आणि 1977 मध्ये हा जो कायदा पारित झालेला आहे, त्यावेळेला काय भाजपचं सरकार होतं का शिवसेनेचं सरकार होतं? कायदा पारित करणारे हेच, बोंबलणारे हेच. त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ज्यांच्या पक्षाचे 10% असलेल्या सदस्यापैकी 10% जर लोकसंख्या सदस्य असतील तर त्यांना तो विरोधी पक्षाचा मान द्यावा आणि त्याचबरोबर कॅबिनेट दर्जा द्यावा. हा कायदा आहे. पुस्तकं वाचा ना. आता बोलण्यापेक्षा वाचनाला कधी त्याला महत्व आहे. त्याला दुसरीकडे पाहायला गेलं तर डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी एक पक्षप्रवेश केला होता. तो आता पक्षप्रवेश रद्द करण्यात आलेला आहे. जो वाद डोंबिवलीमध्ये मिटला होता, कसं बघतात त्याच्याकडे? आता शिवसेना भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, याच्यात कोणताही वाद राहिलेला नाहीये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक आचारसंहिता तयार केलेली आहे. त्या आचारसंहितेची अंमलबजावणी आता प्रत्येक ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. काय आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते होतील तुम्हाला काय वाटतं? काही होऊ शकतं. ते उबाटाचं जे हे धोरण जे पहिल्यापासून आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते त्यावेळेला अचानक कसे आले उद्धव साहेब? त्याच प्रकारे हे आता हे काहीतरी सोडतील आणि ती खुर्ची पाहिजे काही जरी झालं तर हे त्यांचा स्वभाव आहे. नक्कीच खुर्ची जी आहे ती ठाकरेकडेच राहील असं मत जे आहे ते मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेलं. कॅमेरामॅन कल्पेश सुमेध, LS मराठी, मुंबई.